नगर परिषद निवडणुकांची रंधमूळ सुरू आहे। ज्या त्या उमेदवारासाठी त्यांचे नेते जे आहेत ते याच प्रचारामध्ये उतरलेले आहेत। गलोगली जाऊन व्यापाऱ्यांकडे जाऊन जे आहे ते प्रचार सुरू आहे। प्रत्येक जण जे आहे ते आपापला प्रचार करत आहेत। मी आता कळमनुरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि याच प्रचारामध्ये जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत। घरोघरी दारोदारी जाऊन जे आहेत ते नागरिक हे उमेदवार जे आहे उमेदवार प्रचार करत आणि उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांचे नेतेही या ठिकाणी प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कळमनुरी नगर परिषदेचे भाजपचे उमेदवार असलेल्या प्रचारासाठी माजी आमदार दत्ता, भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। आजपासून प्रचाराला प्रारंभ झालेला आहे। आज हिंगोली कळमनुरी नगरपालिकेच्या आम्ही या ठिकाणी प्रचाराला डोर टू डोर आम्ही ठिकाणी मतदाराला भेटीगाठी घेत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष म्हणून वैशाली त्या ठिकाणी आमच्या उभ्या आहेत आणि त्यांना आपण कमळाच्या फुलावर मतदान करावं आणि सर्व नगरसेवकांना आपण कमळाच्या फुलावर मतदान करण्याकरता मतदार ठिकाणी आम्ही विनंती करण्याकरता डोर टू डोर आणि मतदाराला भेटण्याकरता आम्ही सुरुवात केलेली आहे। खरं तर तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात भाजपचे, तिन्ही नगर परिषद जबाबदारी तुमच्यावर आहे। कसा प्रचार सुरू आहे? प्रचारामध्ये आघाडी काय होणार आहे, कोण आहे? भारतीय जनता पार्टीचे माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी विकासाच्या लाभार्थी जे दिलेले आहेत त्यांच्या माध्यमातून ते घरकुल असेल, त्या ठिकाणी गहू तांदूळ असेल, या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे असतील, PM फंड असेल, या ठिकाणी आयुष्यमान योजना असेल, अनेक योजनाचे पैसा एकही असं कुटुंब नाही की ज्या कुटुंबाला 5,000 रुपये महिना आणि 1 लाख रुपये वर्षाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून लोकांना दिल्या जात आहे। आणि येणाऱ्या काळात हा झाला स्वतःचा लाभार्थी म्हणून। आणि विकास जर बघितला असेल तर आपण नांदेड जाणार रस्ता बघा, नागपूरला जाणार रस्ता बघा, नॅशनल हायवे बघा, प्रत्येक या ठिकाणी योजना जलपेय योजना असेल, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरापर्यंत नेण्याचं काम माननीय देवाभाऊच्या माध्यमातून झालेलं आहे। आणि ह्याच योजनेचा लाभ येणाऱ्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला नगराध्यक्ष आणि उमेदवार निश्चित होणार आहे। कुठेतरी आता हिंगोली शहरामध्ये जे आहे ते आपण बघितलं की भाजपच्या 3 उमेदवारांनी विड्रॉल केला ऐनवेळी। कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेत त्यातला एक उमेदवार पळवल्याची चर्चा आहे। एक प्रश्न असा आहे की उमेदवार पळवापळी ही फक्त लाभार्थीच आहे। लाभ जास्त मिळाल्यामुळे काही उमेदवार ठिकाणी पळून गेले असतील पण मतदार गेले नाहीत। जो माणूस गेला त्याला मॅनेज केला असेल, काही त्याला निश्चितच मॅनेज केलं आहे, अन्यथा त्याच्यावर काहीतरी त्याच्यावर आळ घेण्याचा प्रयत्न करून त्याला फॉर्म मागण्याचा प्रयत्न लालसा देऊन केलेले आहे। आणि येणाऱ्या का त्याचीच परिणिती येणाऱ्या तुम्हाला 2 तारखेमध्ये जे मतदार आहेत त्याचा राग म्हणून आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतदान करून दाखवतील। शिंदे शिवसेनेचे आमदार असतील, त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार असतील, यांच्यामध्ये जे आहे ते वातावरण तापलेलं आहे। एकूण आरोप ते आरोप प्रत्यारोप करतायत ते प्रचारादरम्यान। आरोप करणं हे आमदाराचं कामच आहे। तू एक दिवस नवीन आरोप त्या ठिकाणी करतात, कोणावर आरोप करायचा, बेछूट बोलायचं आणि बेछूट बोलून फक्त लोकांचं आकर्षण करायचं काम या ठिकाणी करायचा प्रयत्न करायलेत। पण आपल्या खाली अंधार किती आहे हे जर त्याने एकदा झाकून जर पाहिला तर मला त्याच्या एवढा अंधकार कोणाकडेच नाही। प्रचारादरम्यान कोणाची सभा होणार आहे का आणि ती सभा होणार असेल तर कधी होणार आहे? माननीय देशाचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांची उद्या 27 तारखेला 4 वाजता या ठिकाणी सभा होणार आहे। आणि आपण येणाऱ्या सर्व जनतेला, माझ्या हिंगोली जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की आपण या ठिकाणी सभेला यावं आणि मुख्यमंत्री महोदय निश्चितच याल्याच्यानंतर या ठिकाणी तिन्ही नगरपालिकेमध्ये वातावरण तुम्हाला कमळाचं पाहायला मिळेल। कुठल्या मुद्द्यावरती हा निवडणुका होत आहेत? विकासाच्या मुद्द्यावर। भारतीय जनता पार्टीनं सर्वसामान्य नागरिकांचा 5 वर्षामध्ये केलेला विकास आणि मोदी साहेबांनी 11 वर्षात केलेलं काम याच मुद्द्यावर आम्ही ठिकाणी विलक्षण आम्ही पुढे समोर जात आहोत। काही लोक या ठिकाणी 2001 साडी आणि किट देऊन मतदान मागायचा प्रयत्न करत आहेत, पण माननीय मोदी साहेबांनी देवाभाऊनं प्रत्येकाच्या घरी घरकुल 2 लाख रुपये दिले, सौर ऊर्जा दिली, त्या ठिकाणी अन्नधान्य त्या ठिकाणी ते चालू आहे। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की PM फंडाचे पैसे आहेत, लाडक्या बहिणीचे पैसे आहेत, अनेक योजनेचे लाभ या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाला मिळाले आहेत। तो मला तर वाटतं की जनता 1 लाख रुपये वर्षाचे देणाऱ्याला त्या ठिकाणी निश्चितच या लक्षात ठेवील आणि निश्चितच कमळाच्या फुलावर मतदान म्हणून तिन्ही नगरपालिकेवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। विरोधक म्हणतात की कळमनुरीची सीट धोक्यामध्ये आहे। त्याची धोक्यात आहे, त्यांना त्याला सांगता येईल ना, बोलण्यामध्ये चुकले ते त्याची सीट धोक्यात आहे। काहून तर याने फक्त घरातले माणसं नंबर 2चे धंदेवालेच उतरवले, त्यांची भीती यांना ही वाटायली की आपण जे केलेले कृत्य आहेत हे लोक आता बोलून दाखवलेत म्हणून धोका वाटायला। काय कळमनुरी शहरातला विकास करणार आहेत आणि विकास काय बाकी आहे? कळमनुरीत विकास झालेला कुठं दिसत नाही, भकास झाला आहे। बघितलं जेवढे कामं झालेले तेवढे कामं बोगस झाले आहेत। आपण कळमनुरी शहरात फिरले, जागी कचरा आहे, नाल्या काढलेल्या नाहीत, पाण्याची पिण्याची योजना 10 दिवस 15 दिवस पाणी येत नाही आणि जे रोड झालेत ते रोड आता दिसत नाहीत। अतिशय मोठ्या या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोकांना फसवणूक झालेली आहे, म्हणून या ठिकाणी लोक कंटाळलेले आहेत आणि यांच्या तापाला, यांच्या वागण्याला आणि नंबर 2च्या धंद्याला आज मला लोकांना भ्रम आहे। या ठिकाणी लोकांच्या डोक्यामध्ये बसले
आहे की हा जे निवडून आले त्या ठिकाणी गलोगली वटके दारू आणि कलप चालू होतील, विकास होणार नाही, पण लोकांचे घर बर्बाद होतील. तुम्ही आता सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 27ला सभा होणार आहे. ही सभा कुठल्या कुठल्या उमेदवारांच्या प्रचारात, म्हणजे तिन्ही उमेदवारांच्या प्रचारात सभा आहे की एकच? भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही नगरपालिकेचा प्रचाराला मुख्यमंत्री येत आहेत. त्यांचा दौरा कसा असणार? कमळाचा प्रचार मुख्यमंत्री करायला आलेत. जिथे जिथे कमळ असेल महाराष्ट्रात, हिंगोली जिल्ह्यात, तिन्ही नगरपालिकेत. कसा दौरा असणार आहे? नाही, 4 वाजता माननीय मुख्यमंत्री हेलिकॉप्टर 4 वाजता येतील आणि 5:30 या ठिकाणी जाणार आहेत. खरं तर कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या तिन्ही नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 27 तारखेला सायंकाळी 4 वाजता हिंगोलीच्या गांधी चौकात सभा होणार असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, कळमनुरी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.